चल स्टार्ट करूया. लिमिट CETचं कंटेंट आपण स्टार्ट करतोय. पण लिमिटमध्ये जे काही टॉपिक जर पाहिले तर हे सर्व टॉपिक आपण कंप्लीट केले होते. फर्स्ट टॉपिक होता बाय डेफिनेशन, देन फॅक्टरायझेशन, रॅशनलायझेशन, ट्रिग्नोमेट्री, एक्सपोनेन्शियल, लॉगरिथमिक फंक्शन होते. यांचे स्पेशल फॉर्म्युले होते. आणि लास्टचा आपण जो टॉपिक पाहिला होता तो होता सम ॲट इन्फिनिटी. सम ॲट इन्फिनिटी. ओके, लिमिट बाय इन्फिनिटी. म्हणजेच क्वेश्चनमध्ये इन्फिनिटीचं लिमिट गिवन होतं, जो आता आपण स्टार्टिंग याच्यानेच करतो. जस्ट आत्ताच रेग्युलरमध्ये कंप्लीट झालं होतं. म्हणजे हे लेक्चर करायचे तर रेग्युलरचं कंटेंट माहीत असणं गरजेचं आहे. सो सम ॲट इन्फिनिटीच्या अकॉर्डिंग फर्स्ट क्वेश्चन आहे. सर्व महत्त्वाचे क्वेश्चन आहे. रिसेंटली आलेले पण क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. जसं आता हा सम ऑफ इन्फिनिटीचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे. नाव सो क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हे समजण्यासाठी मी परत एक वेळेस बेसिक स्ट्रक्चर दाखवतोय. समजून घ्या. इथे x² + 3 डिवाइड बाय x², 5 8x², इथे 2x² + 1 असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आत्ताच आपण हा टॉपिक पाहिला होता. जर याचं तुम्हाला आन्सर आणायचं असेल तर इन्फिनिटी जर आपण प्लेस करतोय, इथे लिमिटचा रूलच आहे. डायरेक्ट लिमिट पुट केलं तर फंक्शन अनडिफाईन. इन्फिनिटीचा स्क्वेअर केला तर तो अजून वाढून जाईल, म्हणजे इन्फिनिटीज आहे. मल्टिप्लाय बाय 2 8 केला इन्फिनिटीज आहे. इन्फिनिटीची ॲडिशन 3 सोबत केली इन्फिनिटी. म्हणजे याचा आन्सर इन्फिनिटी, याचं पण इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी डिवाइड बाय इन्फिनिटीचा आन्सर तुम्हाला इन्फिनिटीच्याच फॉर्मॅटमध्ये भेटतं, म्हणजे नॉट डिफाईन. बट इन्फिनिटी असेल तर याचा आन्सरसुद्धा आपण ऑब्टेन करू शकतो आहे. त्याच्यासाठी बेसिक रूल होता की जर 1/0 हा इन्फिनिटी राहतो तर 1/∞ काय राहतो? 0. आपल्याला इन्फिनिटी नाही चालत, म्हणजे 1/0 नाही चालत. बट 1/∞ आला तर तो पॉसिबल आहे. जर हा क्वेश्चन राहिला असता तर याच्यामध्ये मॅक्सिमम पॉवर एक्सची काय ती शोधायची आहे. मॅक्सिमम पॉवर काय आहे? x². सो न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय x². हे केलं, स्प्लिट केलं तर आता काय येईल? 8x² डिवाइड बाय x² म्हणजे फक्त 8 बाकी राहील, प्लस 3 डिवाइड बाय x². हा झाला न्यूमॅरेटर. डिनॉमिनेटरमध्ये 2x² डिवाइड बाय x² केला तर 2 बाकी राहिला, प्लस 1/x². लिमिट x टेन्स टू इन्फिनिटी. सो आता याच्यात x न्यूमॅरेटरला होता, इथे आता x डिनॉमिनेटरला आला. म्हणजे आता आपण लिमिट पुट करणार. पुढची स्टेप काय होती? पुट लिमिट. लिमिट कधी पुट करता तर ज्यावेळेस इन्फिनिटीचं लिमिट कधी पुट करतो आपण? ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये असेल. आता जर इन्फिनिटी पुट केला तर इथे इन्फिनिटी येईल, इथे इन्फिनिटी येईल एक्सच्या जागी. सो 3/∞ किती? 0. 1/∞ 0. मग काय बाकी राहिला? 8 + 0 2 + 0 म्हणजे 8/2. 8/2 म्हणजेच आन्सर किती? 4. समजतंय? हा क्वेश्चन आता त्याला कनेक्टेड आहे. याच्यात पण हायेस्ट पॉवर काय? x² आहे. म्हणजे न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय x². ज्यावेळेस मी x² करेल तर इथे आता काय बाकी राहील? 8. पाहून घ्या जरा. x² प्रत्येकाला डिवाइड केलं, इथे काय बाकी राहील? 5x डिवाइड बाय x² केलं तर काय बाकी राहील? 5x. 3 डिवाइड बाय x² केलं तर 3/x². तसं इथे काय बाकी असेल? 2. x² डिवाइड केलं तर 2 बाकी राहिला, -7/x -5/x². आता टेम्पररी असं समजून घ्या, ही डिनॉमिनेटर नाही, पॉवरमध्ये कुठला एलिमेंट नाही. सो याचा आन्सर किती आला असतं? लिमिट पुट केलं तर हा 5/∞ होऊन जाईल, म्हणजे 0. हा 0, हा 0, हा 0. सो 8/2. सो आन्सर किती आलं? 4. जर पॉवरमध्ये जे एलिमेंट आहे तो नाही राहिला असतं तर आन्सर 4 राहिला असतं. बट आता जर मी इथे ॲनालिसिस करून किंवा इथे इन्फिनिटी आपण डायरेक्ट पुट नाही करू शकत होतो म्हणून हे आन्सर आलं. बट आता हे जर मी पॉवरचं एलिमेंट ॲज इट इज राहू दिला तर परत इथे काय येईल? एक्सच्या जागी इन्फिनिटी. तर पॉवरमध्ये, याच्या पॉवरमध्ये परत इन्फिनिटी येणार आहे. सो एनी नंबर हॅविंग पॉवर इज अ इन्फिनिटी. ओके, एक्सपोनेन्शियलची पॉवर इन्फिनिटी असेल तर आन्सर परत इन्फिनिटी येतं. म्हणजे याचं मिनिंग काय झालं? 4 raised to infinity. सो परत इन्फिनिटी भेटलं.
कारण की पॉवरमध्ये पण इक्वेशन आहे ना. तर त्याच्यात एक काम करता येईल. जसं आपण हा पार्ट सॉल्व केला, हायेस्ट पॉवर काय होती एक्सची 2, म्हणून न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर काय केला होता, इथे काय केलं होतं न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर, इथे पण काय केला होता एक्स स्क्वेअर. तसं इथे पण करणार. इथे काय करणार, न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर हायेस्ट पॉवर एक्स. आता जर मी एक्सनी डिवाईड केलं तर दोघांना डिवाईड होईल, तर एक्स एक्स कॅन्सल आणि इथे काय राहील 3/x. इथे पण एक्स कॅन्सल, इथे काय राहील. आता सांगा याचा आन्सर किती येईल. 4 + 3/∞ 0 म्हणजे 4 येईल. 8 मायनस याचं पण आन्सर इथे 4 आला तर इथे काय येईल 8. म्हणजे याच्या पॉवरमध्ये काय बाकी राहतं आहे 4/8. 4/8 म्हणजे किती 1/2. 1/2 एनी नंबरची पॉवर, एनी नंबर हॅव्हिंग पॉवर इज 1/2 म्हणजे त्याला स्क्वेअर रूट पण म्हणतो आपण. सो स्क्वेअर रूट ऑफ 4 किती आला आन्सर. सो या क्वेश्चनचं रिअल आन्सर आहे. समजतंय. ही प्रोसेस आता आपल्याला करायची. ठीक आहे. ते समजण्यासाठी हे सर्व आता कॉन्सेप्ट पण आपण स्टडी केली. चला क्वेश्चन नोट झाला असेल तर फर्स्ट स्टेप ही नोट करायची आहे. फक्त आपण डिनॉमिनेटरचा विचार करतोय. न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर म्हणजे हा पार्ट, याला आपण सेपरेटली डिवाइड करणार आहोत. याला काय लागणार आहे न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. याला एक्स स्क्वेअरने डिवाइड करतो आपण. Now 8x square x square 5x plus 3 divided by x square. Same thing 2x square minus 7x minus 5 divided by x square. अँड पॉवरचा जो इलेमेंट आहे त्याच्यात पण सेम प्रोसेस, फक्त पॉवरमध्ये एक्स स्क्वेअरच्या जागी आपण एक्स यूज करतोय. पॉवरमध्ये 4x + 3 डिवाइड बाय एक्स, 8x - 1 डिवाइड बाय एक्स हे आलंय. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. या पुढची स्टेप अशी असेल डायरेक्टली. एक्स स्क्वेअर प्रत्येकाला डिवाइड होऊन जाईल ना. एक्स स्क्वेअर डिवाइड झालं तर ही स्टेप नोट करता येईल, किंवा एक्स्ट्रा एक स्टेप नोट करायची तर नोट करा. स्टार्टिंग केली आपण तर नोट कराल. ह्या पुढची स्टेप ला बाजूला राहू देतोय. लिमिट x टेंड्स टू 0. प्रत्येकाच्या डिवाइडमध्ये एक्स येणार आहे. 8x स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, 5x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, 3/x स्क्वेअर. आपला पर्पज आहे की डिवाइडमध्ये एक्स आणायचा आहे, न्यूमॅरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट करून टाकायचा आहे. 2x स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर, -7 डिवाइड एक्स स्क्वेअर, -5 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. हा झाला हा पर्टिक्युलर पार्ट. तसं याच्यामध्ये 4x/x, 3 डिवाइड बाय एक्स, 8x डिवाइड बाय एक्स, -1 बाय एक्स. आता याच्यात बऱ्याचशा एक्स्ट्रा स्टेप नोट केल्या आहे. ॲक्च्युली ही स्टेप नोट करण्याची गरजच नव्हती, पण तुम्हाला प्रॉपर समजलं पाहिजे म्हणून असं नोट केलं आहे. डायरेक्टली ओरली पण आन्सर येतं. पहा आता ह्या पुढची स्टेप ही होती. डिवाइड केलं म्हणजे बरेचसे एलिमेंट कॅन्सल झाले. सो नेक्स्ट ही स्टेप बाकी राहिली आहे. लिमिट x टेंड्स टू 0, सॉरी इन्फिनिटी, x टेंड्स टू इन्फिनिटी. पॉवरमध्ये ज्यावेळेस याला डिवाइड केलं तर पॉवरमध्ये बाकी राहिला 4 + 3/x, डिवाइडमध्ये 8 - 1 बाय एक्स. सो लास्ट पार्ट पुट लिमिट आन्सर भेटून जाईल.
एक बाजूला फक्त क्वेश्चन सोल्युशन झाल्यानंतर हे नोट करणार. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. पुढची स्टेप आहे पुट लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. इन्फिनिटी प्लेस केला तर 8 + 5 बाय इन्फिनिटी. आता पुढचं डायरेक्ट 0 नोट केला तरी पण चालेल. 3 बाय इन्फिनिटी डिवाइडमध्ये 2 - 7 बाय इन्फिनिटी 5 डिवाइड बाय इन्फिनिटी. पॉवरमध्ये 4 + 3 बाय इन्फिनिटी 8 डिवाइड बाय 8 - 1 बाय इन्फिनिटी. सो 8 0 0 2 0 0. पॉवरमध्ये 4/8. सो 4 ची पॉवर 1/2 त्यालाच √4 नोट करतात. त्याचा आन्सर आलं 2. ठीक आहे, हे आन्सर आहे. अगदी स्टेप बाय स्टेप सॉल्व केलं तर. आणि जर प्रॉपर तुम्हाला लॉजिकली माहिती आहे तर हे काहीच नोट करण्याची गरज नव्हती. ओरली जमलं असतं की डिवाइड बाय केल्यानंतर x² केल्यानंतर हेच भेटणार होतं. सो हे जमलं पाहिजे. एक्झाममध्ये एवढंच करायचं आहे. एक्झाममध्ये ही स्टेप हे पण येणार नाही, बाकी डायरेक्ट येईल. ही एक स्टेप येईल, याचा आन्सर आहे. 3 स्टेपमध्ये आन्सर झालं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. नोट करा. ठीक आहे, लक्ष द्या जरा. पण कुठलाही ईच्या जागी नंबर घेतला, समजून घ्या 2 कुठला तरी एक नंबर आला 3. तर जो नंबर आहे पॉवरमध्ये जर नंबर आला पॉझिटिव्ह नंबर तर ॲटोमॅटिकली तो इन्क्रीजच होतो. इन्क्रीज होतो आहे. मग आता ईची व्हॅल्यू असते 2.7. जर ॲक्च्युली प्रॅक्टिकल स्ट्रक्चर पाहिलं तर त्याचं 2.7 आहे. म्हणजे 2.7 याच्या जागी जर मी आता इन्फिनिटी प्लेस केला, याच्या जागी इन्फिनिटी प्लेस केला तर ऑलरेडी एक्सपोनेन्शियल फंक्शन येते. एक्सपोनेन्शियल म्हणजेच तो एक्सपोनेन्शियली ग्रोथ करतोय. तर हा डायरेक्ट इन्फिनिटीला अप्रोच करून घेतो. म्हणजे जर इन्फिनिटी पण आला तर आन्सर काय असतं? इन्फिनिटी. ठीक आहे. तर सांगण्याचा पर्पज काय आहे, याच्यात जर आपण इन्फिनिटी प्लेस केला तर हा होऊन जाईल इन्फिनिटी -1 इज इन्फिनिटी. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आन्सर इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन झालं. बट चालेल का नॉट डिफाईन? आपल्याला लिमिटचा पर्पज असतो आहे की याचं प्रॅक्टिकल आन्सर शोधायचं आहे ना. मग ते फाइंड करता येईल तुम्हाला. फक्त एवढं लक्षात राहू द्या की इन्फिनिटी हा इन्फिनिटीज राहतो. किंवा ईच्या जागी कोणताही नंबर घ्या, पॉवरमध्ये इन्फिनिटी आलं तर आन्सर इन्फिनिटीज असतं. ठीक आहे. सो लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. आता याच्यात तर इन्फिनिटी प्लेस करता येणार नाही, बट तरी आन्सर फाइंड करायचं. तर क्वेश्चन देताना त्यांनी एक लॉजिक यूज केलं की दोघांची जे स्ट्रक्चर आहे एक्सपोनेन्शियलचं ते सारखं दिलेलं आहे. सारखं ह्यासाठी दिलं आहे
की त्याला जर तुम्ही कॉमन घेतलं तर आन्सर भेटून जाईल. पण मी आता ही टर्म कॉमन घेतो आहे, ई रेस टू एक्स रेस टू 4. इथे आता काय बाकी राहतं चेक करा. ही टर्म बाहेर आली म्हणजेच काय बाकी राहिला 1 मायनस इथे ती टर्म नाही होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं स्ट्रक्चर आहे 3x + 4 आणि मी तुम्हाला सांगतोय की 3 कॉमन घ्यायचं आहे. काय बाकी राहिलं आता इथे x + 4/3 असं नोट करतो आपण. मग आता ई रेस टू एक्स रेस टू 4 जर कॉमन घेतला तर इथे बाकी राहिला 1. इथे नाहीच होता म्हणजे याचं मिनिंग आहे 1 ई रेस टू एक्स रेस टू 4. डिवाइडमध्ये पण सारखंच प्रोसेस, ई रेस टू एक्स रेस टू 4 कॉमन. का कॉमन घेतली? ती टर्म कॅन्सल झाली पाहिजे कारण की तीच अनडिफाईन करते. सेकंड थिंग, जसा आधीचा क्वेश्चन होता, ठीक आहे, थोडंसं आधीच्या क्वेश्चनचा रेफरन्स घेऊ. जसं इथे मी न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय x² केला कारण की आपल्याला डिवाइडमध्ये एक्स आणायचा होता. याच्यात करता येईल का जरा चेक करा. इथे जर फक्त हा एक्स हे नाही राहिला असतं, फक्त एक्स रेस टू 4 राहिला असतं, एक्स रेस टू 4 - 1 काय केलं असतं आपण? न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय एक्स रेस टू 4 आन्सर झालं असतं. पण इथे चालेल का? हा ई रेस टू एक्स रेस टू 4 आहे, तर याच्या डिवाइडमध्ये एक्स रेस टू 4 आणला तुम्ही तरी पण काही काम करणारच नाही, तो स्प्लिट होऊ शकत नाही. तो ईची पॉवर एक्स रेस टू 4 आहे म्हणून त्याला दुसरा ऑप्शन नाही, म्हणून याला आपण कॉमन घेतलं आहे. इथे आता काय बाकी राहिला? डिनॉमिनेटरमध्ये पण सेम टर्म कॉमन घेतली तर 1 + 1 ई रेस टू एक्स रेस टू 4. अनडिफाईन करणारी टर्म कॅन्सल झाली पा. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या साईडला इथे जो इन्फिनिटी येत होता, ई रेस टू इन्फिनिटी, इथे इन्फिनिटी येत होता. आता इन्फिनिटी कुठे येईल चेक करा. ज्यावेळेस मी लिमिट पुट करेल ते लिमिट कोणाचं आहे? एक्सचं आहे, तर इथे येईल आणि इथे येईल. सो सांगा ई रेस टू इन्फिनिटी किती राहतो? हां, म्हणजे इथे काय आलं मग 1/∞. 1/∞ किती राहतो? 0. इथे पण आन्सर 0. म्हणजे कोण बाकी राहिला? 1 / 1. आन्सर 1. आन्सर 1 असलं पाहिजे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1 ई रेस टू 1 + 1 ई रेस टू एक्स रेस टू 4. सो लिमिट पुट करून आन्सर भेटून जाईल. पुट लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. 1 - 1/∞ 1 + 1 / 1 - 0 1 + 0 आन्सर आहे 1. एक बाजूला हे नोट करून घेणार. तिला पाहिजे तर तुम्ही असं दाखवू शकता 1/∞ 1 + 1/∞. तर हे आलंय. एक बाजूला हे नोट करा. नेक्स्ट वन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इन्फिनिटी बेसिस स्ट्रक्चर आहे, फक्त एक्स्ट्रा अजून काही पॅरामीटर लागणार आहे. पाहून घ्या, नंतर नोट करा. काही बेसिक फॉर्म्युलेज आपल्याला नोट करायचे. जसं याच्यात लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटीज आहे, पण आता सिक्वेन्स दिलेली 1 + 2 + 3 सिक्वेन्स. सो सिक्वेन्स सिरीज चॅप्टरमध्ये अशी सिक्वेन्स पाहिली आपण, ज्याला आपण काय म्हणतो सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. नॅचरल नंबरची सम आहे आणि त्याचा फॉर्म्युला राहतो जो 10 पर्यंत पण तुम्ही यूज केलास. नॅचरल नंबरचा फॉर्म्युला असतो n n + 1 / 2.
म्हणजे याच्या जागी हा फॉर्म्युला नोट करता येईल. तसं सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर, हे कोण आहेत? नॅचरल नंबरचे स्क्वेअर आहेत. तर याचा पण फॉर्म्युला आहे n+1 2n+1 डिवाइड बाय 6 असतो. हे फॉर्म्युलेज आपण सिक्वेन्स सिरीजमध्ये पाहिले होते. सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर, सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर, क्यूब, हे तिघी पण लागणार आहे. आणि याच्या बेसवर आत्ताच रिसेंटली आलेला पण क्वेश्चन आहे. सो याच्यात पण सारखंच आहे. याच्यात जर तुम्ही पाहिलं तर 1 8 आणि क्यूब आहे. म्हणजे हा काय आहे? 1चा क्यूब, हा 2चा क्यूब. 2चा क्यूब किती राहतो? पुढचा काय असेल मग? 3चा क्यूब, 4चा क्यूब, असं कुठपर्यंत आहे? n क्यूब. म्हणजे n क्यूबचा फॉर्म्युला लागणार आहे. म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व करताना हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलेज पहिले टायटल प्लेस करा. सिग्मा नोटेशन आपण त्याला म्हणतो, सिग्मा फॉर्मॅटमध्ये. सो सम ऑफ नॅचरल नंबर 1 + 2 + 3 + 4 अप टू इन्फिनिटी असेल तर याचा फॉर्म्युला नोट करता येतो. आणि याला जर समेशनमध्ये नोट करायचं असेल तर असं नोट करतात, समेशन ऑफ r = 1 to n. इथे r राहतो. r ची व्हॅल्यू 1 2 3 घेतली. तुम्ही फक्त एवढं नोट केलं चालेल. याचा आन्सर आहे n+1 डिवाइड बाय 2. याला जसंही नोट केलं होतं आपण. दुसरं, सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स r², ज्याची सिरीज अशी ह्या फॉर्मॅटमध्ये भेटते. 1² 2² 3² कंटिन्युअसली अप टू नॉट अ इन्फिनिटी. हा n पर्यंत आहे, +n. हा n² पर्यंत आहे. आणि त्याच्या पुढचं स्ट्रक्चर आहे 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब अप टू n क्यूब. हाही ठीक आहे. हे सर्व जे फॉर्म्युलेज आहे हे पुढे जाऊन पण लागतात. क्लास 12मध्ये पण तुम्हाला बरेचसे चॅप्टर्स आहे, त्यामध्ये हे स्ट्रक्चर रिक्वायर्ड आहे. 3 फॉर्म्युले लक्षात राहू द्या. आणि 10मध्ये पण यूज केला हा, आणि हा यूज केलेला 10मध्ये. n+1 2n+1 डिवाइड बाय 6. आणि हा फॉर्म्युला असतो n+1 डिवाइड बाय 2. याला असं लक्षात राहू द्या, हा फॉर्म्युला आणि क्यूबचा फॉर्म्युला सारखाच आहे, सेम. फक्त याचा एक काम करायचं, याचं ओव्हरऑल ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर क्यूबचा फॉर्म्युला पण स्क्वेअर घ्यायचा. असं स्ट्रक्चर कुठेही दिसलं तर असं नोट करता येतं. हे स्ट्रक्चर असेल तर याला असंही नोट करता येईल. ठीक आहे. हे आपण सिक्वेन्स सिरीज चॅप्टरमध्ये लास्टचे क्वेश्चन असे सॉल्व केले होते. नाव क्वेश्चन नोट करायचा आहे. करा नोट.
ठीक आहे, नोट झाला असेल तर याच्यात पहा काय सांगितलं आहे, ए इज इक्वल टू हे स्ट्रक्चर दिलं आहे लिमिट इन्फिनिटी, म्हणून आपण आता त्याच्या अकॉर्डिंग सॉल्व करतो आहे. याच्यात पण बी इज इक्वल टू दिलं आहे, म्हणजे एचं जे काय आन्सर येईल आणि हे बीचं आन्सर येईल त्या ए अँड बीचं रिलेशनशिप आपल्याला विचारलं आहे की ते इक्वल आहेत किंवा थ्राईज ए इज इक्वल टू ट्वाईज बी ए, ह्यापैकी काहीतरी येणार आहे. सो एक टर्म मी सॉल्व करतो आहे, दुसरी तुम्ही ट्राय करू शकतात. पाहून घ्या जरा. फक्त आता इथे जागा नसल्यामुळे मी हेच ॲज इट इज इथेच डायरेक्टली सॉल्व करतो आहे, म्हणजेच तुम्ही सॉल्व करताना याला सेपरेटली नोट करणार. मी आता डायरेक्ट सॉल्व करतो आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेट यार. हा फॉर्म्युला ए इज इक्वल टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस पहा आता याच्यामध्ये 1/n² ॲज इट इज. हा 1/n² बाजूला नोट करून घ्यायचा. डिवाइड आहे ना, म्हणजे 1/n². का असं नोट केलं, कारण की याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये डिवाइडमध्ये पण पॅरामीटर येणार आहे. काय फॉर्म्युला त्याचा, n+1 सम ऑफ n नॅचरल नंबर आहे. काय तो n+1 डिवाइड बाय 2. हे झालं याचा फॉर्म्युला. पण न्यूमॅरेटरचा हा फॉर्म्युला नोट केला. ऑलरेडी इथे डिनॉमिनेटर होता, याचा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर दोघा एकमेकांना मल्टिप्लाय होऊन जातील. सो ए इज इक्वल टू आता बाकी राहील लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. ह्यामधला 1/2 मी ह्या साईडला नोट करतो आहे आणि हे स्ट्रक्चर आता काय बाकी राहिलं, याच्यात मी nनी मल्टिप्लाय करून टाकलं. मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय n² प्लस n. डिवाइडमध्ये हा n², फक्त 1/2 मी बाजूला राहू दिला आहे नंबर. नाव ए इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/2. जर मी ह्या ठिकाणी इन्फिनिटी प्लेस करून टाकला, चेक करा, जर इन्फिनिटी घेतला तर इन्फिनिटी इथे इन्फिनिटी येऊन जाईल. सो आन्सर इन्फिनिटी देईल परत. आता याला सॉल्व करण्यासाठी एक काम करू शकतो आपण. याच्यात पण ऑलरेडी n² आला आहे, फक्त स्प्लिट करायची गरज आहे. n² डिवाइड बाय n² प्लस 1/n². डिवाइडमध्ये जर n आला तर nचं लिमिट तुम्ही पुट करू शकता. सो 1/2. व्हॉट्स रिमेन हिअर, इथे कोण बाकी राहिला, n² कॅन्सल. आणि इथे एक n होता, हा एक n होता, n डिवाइड बाय n². किती बाकी राहिला इथे 1/n. आता चेक करा, जर मी स्टार्टिंगलाच लिमिट पुट केलं असतं तर अनडिफाईन होतं, सर्व इन्फिनिटी येत होते. आता जर मी इन्फिनिटी प्लेस केला तर या nच्या जागी इन्फिनिटी, 1/∞ किती राहतो, काय आला आन्सर 1 × 1/2. सो आन्सर एची व्हॅल्यू किती ते 1/2. नोट करा. ए इज इक्वल टू पुट लिमिट वन प्लस 0. सो एची व्हॅल्यू आहे 1/2. यालाच मी ऑर ट्वाईस ए इज इक्वल टू 1 पण नोट करू शकतो. ठीक आहे, दोघांपैकी जे लागेल ते. हे रिलेशन ऑब्टेन करायचं म्हणून याला इक्वेशन 1 दिलं आहे. सो इक्वेशन 1 एची व्हॅल्यू 1/2 आहे किंवा ट्वाईस एची व्हॅल्यू 1 आहे असंही म्हटलं चालेल. सिमिलरली त्या साईटला जसा सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर होता, सिमिलरली तो आहे सम ऑफ स्क्वेअर ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. सम ऑफ स्क्वेअर ऑफ, त्याचा फॉर्म्युला नोट केला आहे, फक्त आता इम्प्लिमेंट करायचं आहे. असंच नोट करायचं, तो n³ बाजूला राहू द्यायचा आणि मग सॉल्व करायचं. पर्पज एकच आहे की डिवाइडमध्ये n आला तर लिमिट पुट करता येईल, तरच इन्फिनिटीचा 0 होतो. चला आता हे सॉल्व करूया. बी हे नोट करणार तुम्ही. ठीक आहे, आता जागा कमी तर मी तिथनंच कॅरी करतोय. नाव
हा 1 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी ॲज इट इज 1/n³ बाजूला घेतला 1/n³. बाकी सर्व सेम. इथे हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर, ज्याचा फॉर्म्युला असतो n n+1 2n+1 डिवाइड बाय 6 डिवाइड मध्ये 6. सो b इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/n³ ॲज इट इज 1/6 ॲज इट इज. फक्त आता हा n³ डिवाइड करणार, जसं यामध्ये आपण काय केलं होतं n² केला होता. फक्त आता मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. यांना मल्टिप्लाय केलं तर तसं यांना पण मल्टिप्लाय करतोय. n मल्टिप्लाय केलं तर n² प्लस n असेल 2n+1 डिवाइड बाय 6 डिवाइड बाय n³. So b is equal to limit n tends to infinity 1/6 n³ as it is. हा n नी परत मल्टिप्लाय करतोय. n² ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला 2n�³ n² मल्टिप्लाय बाय 2n² इज अ 2n³. n² मल्टिप्लाय बाय 1 n². पुढचं n मल्टिप्लाय केला, n ने आता मल्टिप्लाय केलं तर 2n² प्लस n. सो लास्ट स्टेप b इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1/6 ॲज इट इज. जसं याच्यात केलं होतं डिवाइड करून टाकले इलेमेंट, तसं ह्यामध्ये पण डिवाइड करून टाकू. 2n³ डिवाइड बाय n³ n² डिवाइड बाय n³. याच्यात एक काम करता येईल, n² प्लस n² 2n² 3n² असेल. दोघांना कंबाईन करून नोट केलं चालेल, किंवा तुम्हाला सेपरेट करायचं तर सेपरेटच नोट करा, राहू द्या, काही फरक पडत नाही. 2n² डिवाइड बाय n³ n डिवाइड बाय n³. b इज इक्वल टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. सो आता बाकी राहतं आहे 2 प्लस 1/n प्लस 2/n प्लस 1/n². लिमिट पुट केलं तर डायरेक्ट बाकी एलिमेंट 0 होऊन जातील. डिवाइडमध्येच n बाकी राहिला आहे. किंवा ह्या टॉपिकचा पर्पज असतोय की इन्फिनिटी बेस स्ट्रक्चर असेल तर डिवाइडमध्येच n आला पाहिजे. चेक करा आता, याच्या जागी इन्फिनिटी येणार आहे. काय येईल डिवाइडमध्ये इन्फिनिटी म्हणजे आन्सर काय असतं 0. सो 2 + 0 + 0 + 0 म्हणजे 2 बाकी राहिला ब्रॅकेटमध्ये. बाहेर कोण होता 6. सो 2/6 किती आला आन्सर 1/3. जसं याचा आन्सर 1/2 होतं तसं त्याचा आन्सर 1/3 आहे. सो पुट लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. सो b इज इक्वल टू 1/6 आणि बाकी फक्त मी आता 0 नोट केलं आहे. सो b ची व्हॅल्यू आली आहे b इज इक्वल टू 1/3 किंवा त्यालाच मी 3b इज इक्वल टू 1 पण नोट करू शकतो आहे. लागलं तसं आपण नोट करणार. चला आन्सर सांगा आता. आलं आन्सर. पहा याच्यात a ची व्हॅल्यू 1/2 होती, इथे b ची व्हॅल्यू 1/3 आहे. जर दोघी 1/2 राहिल्या असत्या तर a इज इक्वल टू काय झाला असता b. पण दोघे आहे का सेम. मग आता दुसरे ऑप्शन असे आहेत 3a इज इक्वल टू 2b 2a इज इक्वल टू 3b. मग याच्यात ऑप्शन हाच आहे. एला 1/2 आन्सर आहे तर तो हा 2 मी इथे दाखवला म्हणजे ट्वाईस ए ची व्हॅल्यू 1 झाली. तसं बी ची व्हॅल्यू 1/3 आहे तर 3 इथे मल्टिप्लाय केलं तर 3b ची व्हॅल्यू पण 1 झाली. ट्वाईस एचं पण आन्सर 1 आहे 3bचं पण आन्सर 1 आहे. म्हणजे याचं मिनिंग काय 2a आणि 3b काय झाला इक्वल. सेमच आहे ना दोघी. इथे नोट करणार सिन्स
पहा 1 इज इक्वल टू 1 आहे, इथे नोट करायला लागल्यास फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. 1 इज इक्वल टू 1 म्हणजे ट्वाईस ए इज इक्वल टू 3b. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 ट्वाईस ए इज इक्वल टू 3b. नेक्स्ट क्वेश्चन. बाकी कोणाचं आहे? आता तुमच्या एक्झाममध्ये माइट बी असा चेंज होऊ शकतो आहे. इथे 1 + 2 + 3च्या जागी 1³ + 2³ + 3³ असेल, त्याच्यानुसार चेंज करता येईल. म्हणजेच पॅटर्न माहीत झालं तर थोडे थोडे चेंजेस करून पॅरामीटर बनतात. जसं आता याच्या बेसवर हा क्वेश्चन आला आहे, त्याच्यापेक्षा सिम्पल आहे, बट पॅटर्न माहीत आहे तर मग सॉल्व करता येईल. इन्फिनिटी बेस क्वेश्चन आहे, नोट करा. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करा. जेवढे पण इलेमेंट्स आहेत डिनॉमिनेटरमध्ये, सर्वांचा बेस किंवा डिनॉमिनेटर प्रत्येक इलेमेंटचा सेम आहे. म्हणजे जर सेम असेल तर त्यालाच आपण कॉमन फॉर्मॅटमध्ये त्याला नोट करता येईल. 1 - n⁴ कॉमन नोट केला. आता न्यूमॅरेटर काय आहे मग 1 + 8 + असं होतं, बट याच्यावरनं दिसतं, ते याच्यावरनं समजतं की हा काय आहे, क्यूबचा पॅटर्न आहे. म्हणजे हा काय आहे 1चा क्यूब, पुढचा नंबर 2चा क्यूब आहे, 8 दिलेला आहे. त्यांनी देताना 2च नंबर दिले, पण पुढचा ॲटोमॅटिकली तुम्हाला माहीत पाहिजे हा किती राहिला असता, 3चा क्यूब. असं कुठपर्यंत असेल nचा क्यूब. सो हे पॅटर्न दिलेलं आहे. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी, डिवाइडमध्ये जो एलिमेंट आहे तो बाजूला नोट करायचा, मग इथे फॉर्म्युला आपण नोट करतोय. सो याचा फॉर्म्युला हा कसला फॉर्म्युला आहे ते सांगा. क्यूबवाला फॉर्म्युला म्हणजेच फर्स्ट जो नॅचरल नंबरचा फॉर्म्युला आहे त्यासारखाच राहतो. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे, फक्त स्क्वेअरिंग करून घ्यायचं राहतं. नाव सो n + 1 / 2 याचा स्क्वेअर असं लक्षात राहू दे. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी 1 / 1 - n⁴ याचं आता स्प्लिटिंग करतो आपण, म्हणजे किंवा हा पॉवरवाला एलिमेंट अप्लाय करतोय. सो n² n + 1 याचा स्क्वेअर / 4. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी एक्सपान्शन आता नोट करायचं म्हटलं तर 1/4 बाजूलाच राहू दे. 1/4 बाजूला. न्यूमॅरेटरमध्ये आहे n² आणि इथे ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण यूज करतोय. ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं तर n² + 2n + 1 डिवाइडमध्ये 1 - n⁴. हे आलंय.
So limit n tends to infinity 1/4 as it is multiply by इथे हा n स्क्वेअर मध्ये मल्टिप्लाय करतोय मी n स्क्वेअर इंटू n स्क्वेअर n⁴ प्लस n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2n केला तर 2n क्यूब n स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1 केला तर n स्क्वेअर डिवाइडमध्ये 1 मायनस n⁴. सो हे पॅटर्न जर तुम्ही पाहिलं आजचा जो आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला त्या पॅटर्नमधलं स्ट्रक्चर आलं आहे. असं समजून घ्या हा x स्क्वेअर आहे फॉर एक्झाम्पल x⁴ आहे 2x�³ आहे x आहे nच्या जागी. सो पॅटर्न जर ॲनालिसिस केलं कंप्लीट करा. फक्त समजण्यासाठी हे दाखवतो लक्ष द्या. हे असं झालेलं आहे. सांगा हायेस्ट पॉवर काय होती कशाने डिवाइड केलं होतं आपण x². सेम याच्यात पण तसंच झालं आहे. जर पाहिलं तर इथे पण हायेस्ट पॉवर कोण आहे n⁻, इथे पण आहे पा. हां जर ही टर्म नाही राहिली असती तर n⁻⁴ स्प्लिट करून टाकलं असतं. पण आता करता येईल का तसं 1 मायनस n⁻⁴ आहे ना. प्रत्येकाच्या डिवाइडमध्ये 1 मायनस n⁻⁴ नोट करून चालणार नाही आन्सर येणार नाही. तर आपण न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय n⁻⁴ घेतोय. म्हणजे इथे आता काय बाकी राहील पा आन्सर येऊन जाईल n⁻⁴ डिवाइड बाय n⁻⁴ 1. इथे 2n⁻³ ची पावर डिवाइडमध्ये n⁻⁴ म्हणजे 3 टर्म कॅन्सल होतील. कोण बाकी राहील 2 डिवाइड बाय n. इथे 1/n². डायरेक्टली प्रत्येकाचा आन्सर भेटून जाईल फायनल आन्सर भेटेल. नेक्स्ट स्टेप न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय n⁻⁴. न्यूमॅरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय n⁻⁴. सो लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी ॲज इट इज 1/4 ॲज इट इज. n⁻⁴ प्रत्येक इलेमेंटला n⁻⁴ ने आपण डिवाइड केलं आहे. वन डिवाइड बाय n⁻⁴ मायनस 1/n⁻⁴ बाय n⁻⁴. सो लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी 1/4. इथे आता हे कॅन्सल झाले तर 1 बाकी राहिला प्लस 2 डिवाइड बाय n बाकी राहिला प्लस 1/n² बाकी राहतोय. डिनॉमिनेटरमध्ये 1n⁻⁴ मायनस 1. चला लास्ट स्टेप पुट लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी. सो जिथे जिथे आता डिवाइडमध्ये n आहे तिथे इन्फिनिटी आला. डिवाइडमध्ये इन्फिनिटीचा आन्सर किती असतं 0. सो आता पुढचं स्ट्रक्चर लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी किंवा आता लिमिट पुट केलं तर लिमिट नोट करायची गरज नाही डायरेक्ट आन्सर. इथे बाकी राहील 1/4. इथे बाकी राहतोय 1 0 0 डिवाइडमध्ये 0 मायनस 1 हे आलं आहे. फायनली 1/4 ॲज इट इज. न्यूमॅरेटरमध्ये 1 बाकी राहतोय डिनॉमिनेटरमध्ये -1 बाकी राहतो. सो आन्सर झालं -1/4. क्वेश्चनचा आन्सर आहे -1/4.
नेक्स्ट. क्वेश्चन नोट करा. नाइन रेस टू एक्स माइनस 4 रेस टू एक्स. यासारखे काही क्वेश्चन आपण सॉल्व केले होते. जर ए रेस टू एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स असेल तर हा फॉर्म्युला आहे एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला. काय असते याचा आन्सर? लॉग ऑफ ए. बट क्वेश्चनमध्ये समजून घ्या असं आलेलं असेल, जसं आता या क्वेश्चनमध्ये लिमिट एक्स टेन्स टू 0 9 रेस टू एक्स मायनस 4 रेस टू एक्स डिवाइडमध्ये हा एक्स बाजूलाच राहू देतोय मी आणि डिवाइडमधलं अजून हे स्ट्रक्चर 9 रेस टू एक्स 4 रेस टू एक्स. पण इथे आता फॉर्म्युला बनवता येईल. ह्या टाईपमध्ये आपण सॉल्व करताना -1 + 1 सॉल्व केलं ते समजून घ्या. असा क्वेश्चन आहे 2 रेस टू एक्स मायनस 3 रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स. हा क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल. रेग्युलर बोर्डच्या अकॉर्डिंग आपण असं सॉल्व केलं आहे. तर याच्यात आपण एक काम करतो, फॉर्म्युला बनवायचा असेल तर ह्यासारखं स्ट्रक्चर म्हणजे कंपल्सरी -1 लागतो. -1 + 1 ची ॲडजस्टमेंट करणार. ॲडजस्टमेंट झाली तर 2 रेस टू एक्स -1 इथे बनतोय आणि याच्यामध्ये मायनस साईन कॉमन घेतो, कारण की त्याचं रिझन आहे ही टर्म आपल्याला प्लस लागती तर ती मायनस होती. मायनस कॉमन घेतलं तर ती मायनसची प्लस झाली, +1चा मायनस झाला. डिवाइडमध्ये कोण होता? एक्स. त्या एक्सला काय करणार आता? सेपरेट नोट करणार. सो टेल मी आन्सर ऑफ दिस टर्म. याचं लॉग ए तर याचं काय येईल? लॉग 2 मायनस लॉग, याच्यात पण तेच करायचं ना. हां, डिवाइडमध्ये आता ही टर्म सारखीच दिलेली त्यांनी, पण त्याचा काही फॉर्म्युला बनणार नाही. तो प्लसमध्ये फॉर्म्युला नाही बनत, मायनसमध्येच बनतो. तर इथे आपण डायरेक्ट लिमिट पुट करणार. 9 रेस टू 0 1 प्लस 4 रेस टू 0 1 1 + 1 2. याचा काही रोल नाही. पण इथे जर लिमिट पुट केलं असतं तर सांगा डिवाइडमध्ये 0 आला, फंक्शन अनडिफाईन. मग इथेच पुट करताना येते, म्हणून आता इथे आपण ॲडजस्टमेंट करतोय. सो हिअर ॲडजस्टमेंट काय आहे? 9 रेस टू एक्स -1 4 रेस टू एक्स -4 रेस टू एक्स +1 डिवाइडमध्ये एक्स ॲज इट इज. ॲडजस्टमेंट केली आणि मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय 9 रेस टू एक्स 4 रेस टू एक्स ॲज इट इज. नोट करा, 2 स्टेपमध्ये आन्सर भेटणार आहे. एक बाजूला फक्त फॉर्म्युला नोट करून घ्यायचा आहे. सो इथे आपण ॲडजस्टमेंट केली आहे. लिमिट एक्स टेन्स टू 0 9 रेस टू एक्स -1 यामध्ये मायनस कॉमन घेतला 4 रेस टू एक्स -1 डिवाइडमधला एक्स फक्त नोट करताना सेपरेट नोट केला, म्हणजे डायरेक्टली फॉर्म्युला बनला पाहिजे. हे एक स्ट्रक्चर झालं. याला मल्टिप्लायमध्ये 9 रेस टू एक्स + 4 रेस टू एक्स होताच डिवाइडमध्ये, ते राहू दिलं आहे. सो लास्ट स्टेप लिमिट पुट केलं तर आन्सर झालं. पुट लिमिट एक्स टेन्स टू 0. सो याचा आन्सर आहे ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग लॉग ए ची व्हॅल्यू आहे 9 मायनस लॉग 4. हे झालं एक टर्मचं आन्सर. डिवाइडमध्ये 9 रेस टू 0 4 रेस टू 0.
आता ऑप्शनमध्ये त्यांनी डिवाईडचं स्ट्रक्चर आलेलं आहे, म्हणजे इथे प्रॉपर्टी यूज करतो आपण लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी काय असतो, लॉग ए अपॉन बी. म्हणजे याला काय नोट करणार, लॉग ए मायनस लॉग बी असतो ए अपॉन बी. हे आलं आहे मल्टिप्लायमध्ये 1/1 आहे, म्हणजेच तो 2 आहे. सो इथे डिवाईडमध्ये जो 1/2 आहे त्याला मी स्टार्टिंगला दाखवतो आहे. हे आन्सर असलं पाहिजे. एक तर ऑप्शन असेल तर ठीक आहे, नाही तर अजून स्कोप आहे सॉल्व करण्यासाठी. चेक करा आहे का ॲज इट इज ऑप्शन. चालेल का डी वाला ऑप्शन. पाहून घ्या, काही लोक हो म्हणतात. डी ऑप्शन आणि ही टर्म सेम असेल का, आहे का. नाही, इथे 1/2 आहे, तिथे 2 आहे. हां, मग आता लास्ट ऑप्शन. असा एक रूल आहे एम लॉग ऑफ एन, तर काय असतो लॉग एनची पॉवर एम. याला पॉवरला शिफ्ट करता येतं. याला जर पॉवरला शिफ्ट केलं, लॉग 9/4 ची पॉवर 1/2. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट राहतो. लॉग स्क्वेअर रूटमध्ये 9/4. सो लॉग स्क्वेअर रूट म्हटलं तर हा झाला 3/2. सो आन्सर आहे लॉग ऑफ 3/2. क्वेश्चन नोट करा. तर यामध्ये क्वेश्चनमध्ये जर a⁻² स्ट्रक्चर एक्सपोनेन्शियल आला आहे तर हाच फॉर्म्युला काम करतो, दुसरा ऑप्शन नाही. यालाच तुम्ही डेरिव्हेटिव्ह म्हणजे LH रूलच्या अकॉर्डिंग पण सॉल्व करू शकता. जे याच्यात शॉर्ट ट्रिक असते, डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण स्टडी करणार त्यावेळेस पण तुम्हाला कळून जाईल. नाव पाहता हे पॅटर्न आहे e⁻², बट ॲक्च्युली ॲज इट इज मॅच होत नाही. बट रूल असा आहे, हे पण अंडरस्टँड करा. समजून घ्या e⁻x आहे, -1/x आहे, तर याचा आन्सर लॉग ई राहतं. सो याच्यानुसार असं पण पॉसिबल आहे e⁻, जर इथे tan x आहे, -1/, रूल आहे की इथे x असेल तर इथे पण x पाहिजे. इथे tan x आहे, जर इथे सुद्धा tan x असेल याचा आन्सर लॉग ऑफ ईज राहतं. म्हणजे याच्या जागी काय पण येऊ शकतंय, एक्सच्या जागी कोणता पण पॅरामीटर येऊ शकतोय. इथे आता tan x -1 असेल तरी पण सारखं येऊ शकतं. ठीक आहे, तर यात जरा चेक करा. हा फॉर्म्युला आहे, याला मॅच करतो आपण. लिमिट नंतर नोट करणार, अंडरस्टँड करायचं आहे. याच्यामध्ये बेसिक रूल आहे a⁻m मायनसचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, लक्ष द्या जरा. तो रूल डायरेक्टली काम करणार नाही, कारण की a⁻m - b⁻m असा फॉर्म्युला नसतो. वेगवेगळे मल्टिप्लाय राहिले असतं तर फॉर्म्युला होता. हां, पण याला आता सॉल्व करण्यासाठी जे ऑप्शन आहे ते ॲनालिसिस करतो. याच्यात डायरेक्टली असा फॉर्म्युला दिसत नाही, -1 नाही, पण तो बनवता येईल. जर यामध्ये e⁻x कॉमन घेतला, e⁻x कॉमन, काय बाकी राहिला e⁻tan x. डिवाईडमध्ये इथे e⁻x नाही होता तर याच्या डिवाईडमध्ये कोण आला e⁻x. परत मध्ये पाठवला तर हा कॅन्सल होईल आणि इथे बाकी राहिला -1. आपल्याला हा -1 पाहिजे होता, त्यासाठी डिवाईडमध्ये
टॅन एक्स मायनस एक्स आहेच. सो लिमिट एक्स टेन्स टू 0 हा ई रेस टू एक्स ॲज इट इज. इथे डिवाइडमध्ये टॅन एक्स मायनस एक्स आला आहे. पहा हा फॉर्म्युला थोडंसं ऑब्झर्वेशन करा. जर ई रेस टू टॅन एक्स मायनस 1 डिवाइड बाय टॅन एक्स असेल तर आन्सर येतं लॉग ए. म्हणजे इथे जी टर्म आहे तीच इथे पाहिजे. तसं याच्यात जर पाहिलं ई रेस टू टॅन एक्स डिवाइड बाय ई रेस टू एक्स हे परत फॉर्म्युलाने बनत आहे. बट हे जे डिवाइडमध्ये जसं इथे टॅन एक्स आहे तर इथे टॅन एक्स पाहिजे. जसं इथे आता ही टर्म आहे तर याच्या पॉवरमध्ये पण ही टर्म राहिली असती ई रेस टू टॅन एक्स मायनस 1 तर फॉर्म्युला बनला असता. आणि ते बनवू शकतो आपण. यालाच मी असं नोट करू शकतो आहे ई रेस टू टॅन एक्स. हा न्यूमॅरेटरला नोट केला तर असं नोट करणार ई रेस टू मायनस एक्स. पण डिनॉमिनेटर होता न्यूमॅरेटरला काय झाला मायनस एक्स आणि हा मायनस ॲज इट इज. आता ह्या दोघांचा बेस सेम झाला तर फॉर्म्युला आहे ए रेस टू एम ए रेस टू एन. जर इथे मायनस असेल तर आन्सर काय येतं ते सांगा. ए रेस टू एम मायनस एन. तर या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग डायरेक्टली आपल्याला जो रिक्वायर्ड टर्म आहे ती भेटते. आन्सर झालं आहे. फक्त ऑब्झर्वेशन करा. ई रेस टू एक्स ॲज इट इज. इथे काय बाकी राहतं पाहून घ्या जरा. ई रेस टू हा फॉर्म्युला यूज करतो मी. याचा आन्सर काय येईल ई रेस टू टॅन एक्स मायनस एक्स मायनस 1 डिवाइड बाय टॅन एक्स मायनस एक्स. चेक करा डायरेक्ट फॉर्म्युला बनला. इथे जर जी टर्म आहे तीच टर्म इथे असेल तर याचं आन्सर लॉग ई राहतं. सो टेल मी आन्सर ऑफ दिस टर्म. याचा आन्सर काय याचं लॉग येईल ना डायरेक्टली. हेच येते. याच्या जागी मी साईन घेतला तर इथे साईन येईल. इथे एक्स स्क्वेअर घेतला तर इथे एक्स स्क्वेअर येईल. इथे टॅन एक्स मायनस 1 घेतला तर टॅन एक्स मायनस 1 येईल. इथं आहे. सो याचा आन्सर काय येईल लॉग ई 1 असतो. लॉग ई 1 असतो. आणि इथे आता लिमिट पुट करावं लागेल. ई रेस टू 0 एनी नंबर रेस टू 0 1 राहतो. सो 1 इंटू 1 1 आन्सर असलं पाहिजे 1. So put limit x tends to 0. So e raised to 0 आणि इथे डायरेक्ट फॉर्म्युला बनतोय लॉग ऑफ ईचा. e raised to 0 1 राहतो आणि लॉग ईची व्हॅल्यू पण 1 असते. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 1. थोडंसं लॉजिकल आहे बट हार्ड नाही. प्रॅक्टिस करून ते जमून जातं. काही स्टेपच आहे. एक बाजूला फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी हे नोट करा तरच तुमचं लॉजिक डेव्हलप होईल की जर हा फॉर्म्युला आहे तर हा पण फॉर्म्युलाच आहे. सेमच आहे. एक्सच्या जागी काही असू द्या ते आन्सर येतं. फक्त लिमिट पण नोट करून घ्यायचं. लिमिट एक्स टेन्स टू 0. लिमिट x tends to 0. क्वेश्चन नोट करा. लिमिट एक्स टेन्स टू 0. कॉट आलेला आहे. ॲक्च्युली आपल्याकडं फॉर्म्युले साईन आणि कॉसचा आहे. साईन के एक्स अपॉन एक्स आन्सर असतं के किंवा टॅन के एक्स अपॉन एक्स
आन्सर ऑफ दिस टर्म इज अ के. लिमिट दोघांसाठी सेमच आहे, एक्स टेन्स टू 0. लिमिट एक्स टेन्स टू 0. हे सर्व आपण फॉर्म्युलेज रेग्युलरच्या अकॉर्डिंग सॉल्व केलेलं स्ट्रक्चर आहे. सो याच्यानुसार ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन टर्म ऑफ लिमिट येत असेल तर फक्त हे दोनच फॉर्म्युले काम करतात, बाकी कोणताच फॉर्म्युला नाही. याच्या जागी तुम्ही दुसरं काही घेऊ नाही शकत, कोसेक सेक वगैरे, दोनच आहे. पण हे दोनच दिलेले आहे याच्यामध्ये, फक्त इनडायरेक्टली दिलेले आहेत. कॉट, कॉट म्हणजे काय असतो 1/tan. कॉटचा रेसिप्रोकल कोण किंवा टॅनचा रेसिप्रोकल कोण? टॅन म्हणजे काय राहतो टॅन एक्स, काय राहतो 1/cot x. मग आता तुम्ही विचार करा ना 1/cot काय असेल टॅन, किंवा अपोजिट cot x असेल तर त्याला मी काय नोट करणार 1/tan x. मग आता हा जो कॉट आहे त्याला डिनॉमिनेटरमध्ये मी टॅन बनवेल, हा जो डिनॉमिनेटरमध्ये कॉट स्क्वेअर आहे त्याला न्यूमरेटरमध्ये टॅन बनवून टाकणार. सिम्पल आहे, डायरेक्टली फॉर्म्युलाच बनवून जाईल. सो हिअर पाहून घ्या जरा, एक्स ॲज इट इज. हा कॉट डिनॉमिनेटरला पाठवला, कॉट डिनॉमिनेटरला गेला तर तो झाला tan 4x. हा जो आहे हा न्यूमरेटरला पाठवला, हा झाला tan स्क्वेअर 2x. आणि ही टर्म ॲज इट इज, कारण की ती टर्मचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे लिमिट एक्स टेन्स टू 0. सो आपला क्वेश्चन आणि हा पॅटर्न एकच आहे. सो फायनली फॉर्म्युले बनवू शकतात, फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय काय करायचं ते सांगा. जर याच्यात आन्सर आणायचा असेल तर फॉर्म्युले तुमच्या समोर आहे. डिवाइड बाय काय लागेल, एक्स की एक्स स्क्वेअर? पाहून घ्या जरा, एक्स इथे काय लागेल एक्स स्क्वेअर, म्हणजे एक्स इंटू एक्स स्क्वेअर किती झाला एक्स क्यूब. याच्या डिवाइडमध्ये एक्स क्यूब लागणार आहे, तर इथे पण कोण घेणार एक्स क्यूब. तर एक्स क्यूबमधला एक्स स्क्वेअर इथे यूज करणार आणि हा एक्स कॅन्सल होऊन जाईल, आन्सर भेटून जाईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय एक्स क्यूब. नोट करा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिवाइड बाय एक्स क्यूब, लिमिट एक्स टेन्स टू 0. एक्स अपॉन एक्स tan स्क्वेअर 2x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर साइन स्क्वेअर x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर tan 4x डिवाइड बाय x. सो एक्स क्यूब आला आहे. सो फायनल आन्सर आन्सर येतं आहे, आन्सर येणार आहे लिमिट पुट करून, पुट लिमिट एक्स टेन्स टू 0. एक बाजूला हे नोट करून घ्या, टॅन आणि कॉट काय स्ट्रक्चर राहतं. नाव याचा आन्सर आहे स्क्वेअर असल्यामुळे हा केचा स्क्वेअर येईल. के कोण आहे याच्यातला 2, म्हणजे 2चा स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये 1चा स्क्वेअर, याचा आन्सर 1 आहे आणि याचा फक्त 4 आन्सर येईल के. सो 2 डिवाइड बाय 2चा स्क्वेअर म्हटला तर 4 डिवाइड बाय 4, आन्सर 1. ठीक आहे, एवढं कंप्लीट करा.